तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. सुस्वागतम. मुलांनो, प्रत्येक नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपल्या शाळेमध्ये अत्यंत पवित्र आणि मंगलमय अशा सणांनी होत असते आणि ती म्हणजे आषाढी एकादशी. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण आपल्या शाळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्यासाठी कीर्तन सादर करण्यासाठी आपल्याला लाभलेले कीर्तनकार माननीय श्रीयुत अबप ध्रुव पटवर्धन, त्याच्या समवेत आलेले त्याचे वडील माननीय श्रीयुत सचिन पटवर्धन, आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत राजेशजी पटवर्धन सर, उपस्थित पालक, शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांनाच आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी मान्यवरांना विनंती करते की त्यातील प्रथम दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईची जी मूर्ती आहे त्याचंही पूजन करावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून या सगळ्या पालख्या एकत्र येतात, त्यांच्याबरोबर दिंडी असते आणि त्या सगळ्या पालख्यांमधली जी काही वारकरी लोक असतात, जे काही वैष्णव असतात, ते सगळे एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, एकमेकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होत असते. म्हणजे या सणाला सांस्कृतिक, धार्मिक आणि असं वेगळं अधिष्ठान आहे आणि म्हणून आपण हा जो दिवस आहे, ही जी आषाढी एकादशी आहे, त्याला आपण खूप महत्त्वाची संबोधतो. तर या दिवसानिमित्त दरवर्षी आपण शाळेमध्ये कीर्तनाचा सोहळा आयोजित करतो. या वर्षी आपल्या समोर कीर्तन साधन करण्यासाठी आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला काही मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले कीर्तनकार ध्रुव पटवर्धन यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. श्रीयुत ध्रुव सचिन पटवर्धन सध्या ते M.Com करीत आहे. सज्जनगड इथं होणाऱ्या कीर्तन शिबिरातून त्यांचे कीर्तनाचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. त्यांनी आतापर्यंत 200हून अधिक कीर्तनांचे सादरीकरण केलेले आहे. अगदी लहानपणापासून शालेय जीवनापासूनच विविध वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि अनेक पारितोषिके देखील त्यांनी प्राप्त केलेली आहे.
2020 साली मी सावरकर या वक्तृत्व स्पर्धेत महाविजेतेपद मिळाल्याने अंदमान येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलण्याची एक खूप छानशी संधी त्यांना प्राप्त झालेली होती. अहमदाबाद येथे रामकृष्ण मिशनतर्फे आयोजित इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम 5 वक्त्यांमध्ये येण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. बारामती येथे घेण्यात आलेल्या मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांनी मिळवलेलं आहे. प्रधानमंत्री युवा योजनेअंतर्गत आलेल्या 16,000 पेक्षा अधिक पुस्तक प्रस्तावातून निवडलेल्या 75 प्रस्तावांमध्ये ध्रुवच्या पुस्तक प्रस्तावाची निवड होऊन प्रधानमंत्री पुस्तक मालेमध्ये वासुदेव विश्वनाथ आठवले जीवन दर्शन हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या फेस्टिवल ऑफ लायब्ररीज या दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमालाही विशेष अतिथी म्हणून ध्रुवला त्याच्या लेखन प्रवासाविषयी बोलण्याची संधी मिळालेली आहे. राष्ट्रपती भवन येथे माननीय राष्ट्रपती श्री द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याची विशेष संधी भाग्य देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025ला दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याविषयी पत्र मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांनी दिलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या पुस्तक संस्कृती या द्विमासिकात 82 जंगल सत्याग्रह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लीलावती या विषयावर हिंदीमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. सातारा, संभाजीनगर, हिंदवी रेडिओ, रयतवाणी येथे त्यांच्या मुलाखती देखील प्रक्षेपित झालेल्या आहेत. आकाशवाणीवर त्यांची विविध विषयांवर भाषणे देखील झालेली आहेत. विचार प्रवर्धन कीर्तन सादर करून अनेक मान सन्मान त्यांनी प्राप्त केलेले आहेत. युनिव्हर्सिटी टीम मधून टेबल टेनिस मॅचेस देखील ते खेळलेले आहेत. लहान वयातच अवगत केलेली गुणसंपदा, त्यांना प्राप्त झालेले यश, त्यांचे कर्तृत्व खूप कौतुकास्पद आणि आम्हा सर्वच विद्यार्थ्यांसाठी अनुकरणीय आहे. मी चिरंजीव ध्रुवचे शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. मी आमचे शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेश पटवर्धन सर यांना विनंती करते की त्यांनी श्रीयुत ध्रुव यांचे स्वागत आणि सत्कार करावा. गणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यत्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्री गणाधिपतये नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेव परमब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ईसा
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि गोवर्धन धरा गोपाल नरत गोवर्धन धरा गोपाल नरत गोकुल संकटहारी हारी गोकुल संकटहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि दुर्वासोऽनृत दुःखविमोचक दुर्वासोऽनृत दुःखविमोचक दुर्जन संगमवारि वारि दुर्जन संगमवारि वारि दुर्जन संगमवारि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि नवनीरद समा नवनीरद समा नवनीत प्रिय नवनीरद समा नवनीरद समा नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हारी नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेये शरणागत दीना चरणी नेये करुणा दृष्टि हारी हारी करुणा दृष्टि हारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मेरे घरे घरे सानी झाडी रे मेरे घरे गमा मामा गम पा माझा मागा माझा पा घरे निरे मेरे घरे निसा रूप चतुर्भुज सुंदर सावळे रूप चतुर्भुज सुंदर सावळे रूप चतुर्भुज सुंदर सावळे आज म्या देखिले श्रीहरीचे आज म्या देखिले श्रीहरीचे रूप चतुर्भुज सुंदर सावळे चरण सुकुमार कासे पितांबर चरण सुकुमार कासे पितांबर वैजयंती हार कंठी साजे वैजयंती हार कंठी साजे रूप चतुर्भुज सुंदर सावळे रूप चतुर्भुज सुंदर सावळे सुहास वदन राजीवलोचन सुहास वदन राजीवलोचन मस्तकी भूषण भूषण मस्तकी भूषण मुकुटाचे मस्तकी भूषण मुकुटाचे रूप चतुर्भुज सुंदर सावळे शंख चक्र गदा पद्मकरी शोभे 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 सन्मुख हे उभे सन्मुख हे उभे सन्मुख हे उभे स्वामी म्हणे सन्मुख हे उभे स्वामी म्हणे रूप चतुर्भुज सुंदर सावळे आज म्या देखिले श्रीहरीचे आज म्या देखिले
भजन करायचंय ना? सगळे इथंच आहेत ना? हो काय ऐकायला येत नाही यावर का नीट? इकडे लक्ष द्या. शाळा म्हटलं की मला माझी शाळा आठवते. शाळेच्या दिवसांची तुलना ही कशाशीही होऊ शकत नाही. जीवनातला सगळ्यात आनंदाचा भाग आहे, जिथे संतांना सुद्धा असं म्हणावं वाटलं की बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा तुकोबा म्हणतात. म्हणून असं हे बालपण. आणि अगदी माझ्या शाळेत आल्यासारखं मला वाटलं. कसं असतं, तुमच्या आमच्यासारखी सगळी मुलं मोठी होतात. कोणी इंजिनियर होतं, कोणी डॉक्टर होतं. इको नाही आहे ना अजिबात सर? हा, काय म्हणत होतो मी? हा, यस, ऐकतायत. कोणी डॉक्टर होतं, कोणी इंजिनियर होतं. पण एखादा इंजिनियर जर का त्याचं शिक्षण घेताना नीट शिकला नाही तर काय होईल? हा, म्हणजे तो जो काही एखादी बिल्डिंग बांधेल, पूल बांधेल, तो नीटसा बांधला जाणार नाही. एखादा डॉक्टर आहे, त्यानं जर का शिक्षण नीट घेतलं नाही तर त्याचं काय होईल? त्याच्याकडे येणारे जे काही पेशंट्स आहेत त्यांना काही औषध द्यायचंय, जे द्यायचंय, त्यांचा जो तपासणी करायची आहे ते तो नीट करू शकणार नाही. पण हे जे सगळे प्रोफेशन्स आहेत याच्यामधलं शिक्षक हे जे प्रोफेशन आहे, शिक्षक जर का चांगला नसेल तर त्याचा परिणाम अनेक पिढ्यांवरती होत असतो. शिक्षक चांगला नसेल तर अनेक पिढ्यांचं नुकसान होतं. पण एखाद्या शाळेमध्ये शिक्षक कसे असावेत हे जर का मला आता कुणी बाहेर गेल्यानंतर विचारलं तर मी त्यांना नक्की सांगेन की सोलापूरला मेहता हायस्कूल आहे, तिथे जाऊन बघा आणि शिक्षक कसे असतात याचा अभ्यास करा आणि तसं होण्याचा प्रयत्न करा. कीर्तनाची परंपरा टिकवून ठेवण्याचं अतिशय मोठं काम इथल्या सगळ्या मॅनेजमेंटनी आणि शिक्षकांनी केलेलं आहे. म्हणून मॅडमनी आणि माझ्या बाबांच्या वालचंदनगरच्या परिचयामध्ये असणाऱ्या गवई मॅडम आणि प्रिन्सिपल मॅडम तसेच बाकी जमलेले सगळे शिक्षक, त्यांना आधी सगळ्यांना वंदन करतो. सगळ्या शिक्षकांकरता, तुमचे शिक्षक आहेत ना सगळे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना वंदन करतो. मलाही या मुलांच्या समोर सेवा करण्याची संधी दिली म्हणून शाळेचे धन्यवाद देतो. दोन्ही उत्तम असे साथीदार साथ करण्यासाठी आलेले आहेत. पेटीची साथ करणाऱ्या कुलकर्णी मॅडम आणि तबल्याची साथ करणारे पुजारी सर, या दोघांचेही आभार मानतो. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो, असं जे समर्थ म्हणाले. आणि बालरूपामध्ये बसलेले सगळे भगवंत स्वरूप असणारे तुम्ही श्रोते, सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना नमस्कार करतो. आणि विनंती एवढीच करतो, जास्त हालचाल करू नका, शांत बसा आणि नीट कीर्तन ऐका, त्याचा तुम्हाला उपयोगच होईल, एवढंच सगळ्यांना आवाहन करतो. आणि आता कीर्तनाला करायची का सुरुवात? आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभरणं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा. श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु वाचोनी सापडेना सूय, सद्गुरु वाचोनी सापडेना सूय, धरावे ते पाय आधी आधी.
आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे लोह परी साची नसाहे उपमा लोह परी साची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधचे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा म्हणा पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. तुकोबांचा सद्गुरूंची महती सांगणारा गुरूंचं महत्व सांगणारा अभंग निरूपणाकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज गुरूंचं महत्व वर्णन करताना गुरूंच्या शिवाय जीवनाला काहीही पर्याय नाही आणि जीवन सार्थकी लावण्यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था म्हणजेच सोय या भूतलावरती उपलब्ध नाही म्हणून त्यांच्या पुढे नतमस्तक होण्यास अजिबात वेळ लावू नये. उलट पक्षी इतर काहीही करण्यापूर्वी त्यांचेच पाय प्राधान्याने धरावेत असे सुचवतायत. आता तुकोबांचं हे सांगणं किती खरं आहे बघा. अगदी लहानपणापासून आपण कोणा ना कोणाकडून काही ना काहीतरी शिकत असतो. अगदी लहान वयामध्ये तुमचा आमचा किंवा सगळ्यांचाच पहिला गुरु कोण माहितीये का? शिकवलेलं सांगितलेलं दिसतंय आधीपासून. असं सगळ्यात पहिला गुरु कोण तर आई. आई आपल्याला शिकवते का नाही, ह्याला आंबा म्हणतात, याला पेरू म्हणतात, आई शिकवते. म्हणून कवी असं म्हणतात की आई माझा गुरु, आई सद्गुरु, प्रेमाचा सागरू आई माझी. मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला मार्गदर्शन करणारी प्रत्येक गोष्ट ही आपला गुरुच असते. म्हणूनच मार्गदर्शन करतो तो गुरु, गुण रुजवतो तो गुरु, अशी गुरूंची व्याख्या केल्यास ती काही चुकीची ठरणार नाही. आता तुमच्यासारखे सगळे आत्ताच्या पिढीतली मुलं मला म्हणतील, अरे दादा, काहीतरी समजावून घेण्यासाठी शिकण्यासाठी गुरूंची आवश्यकताच काय म्हणाले. बरोबर आहे ना? तुम्हाला काय अडलं तर तुम्ही काय करता? काय करता सांगा की. हा, शिक्षक अवेलेबल नसतील तर हा, म्हणजे तुम्ही असं मला नक्कीच म्हणाल की गुरूंची आवश्यकताच काय म्हणाले. आम्हाला जर का काही अडलं ना तर आम्ही डायरेक्ट म्हणाले गुगलवर सर्च करू. अगदीच समजलं नाही तर ग्रॅव्हिटेशनचा 10वीचा पहिला धडा आहे, केपलरचे लॉ आहेत, समजत नाहीये, युट्यूब वरती व्हिडिओ बघू, हाय की नाही. अगदीच नेटपॅक संपला असेल तर पुस्तक आहेतच की, पुस्तकातून माहिती वाचू. कशाला पाहिजेत म्हणाले गुरु. पण कसं आहे बघा, कसं आहे, गुरु हा जो शब्द आहे ना, हा व्यक्तीपुरता मर्यादित नाही. आता मला सांगा, हे जे काही युट्यूब आहे, हे जे काही नेट आहे, हे कुणी निर्माण केलंय? माणसानेच निर्माण केलंय ना. हे सगळं उभारण्याच्या पाठीमागे कोणीतरी माणूसच आहे. बरं, पुस्तक सुद्धा कोणी लिहिलंय? एखाद्या लेखकानेच लिहिलंय ना. मग पुस्तक लिहिणारा तो लेखक किंवा हे युट्यूब नेट हे जे काही आहे हे निर्माण करणारा, याच्या पाठीमागे असणारा जो माणूस आहे तो त्या अनुषंगाने आपला गुरुच नाही का? यावरून असं लक्षात येतंय की गुरु हे कोणीही असू शकतात, कोणीही असू शकतात. कुणाकडूनही आपण काहीही शिकू शकतो ना.
बघा, तुम्हाला एक छोटीशी गुरूंचं महत्व सांगणारी एक गोष्ट सांगतो. रेडी का सगळे? झालं असं, श्री रामकृष्ण परमहंस एकदा असे बसले होते. समोर सगळे तुम्ही कसे बसलाय तसे रामकृष्ण परमहंसांचे सगळे शिष्य मंडळी, भक्त मंडळी समोर अशी बसलेली आहेत. आणि ते सगळे शिष्य तिथं बसलेले असताना त्या सगळ्या शिष्यांमधल्या एका शिष्याने मध्येच रामकृष्णांना असा प्रश्न विचारला की म्हणाले, महाराज, जीवनामध्ये गुरूंची आवश्यकताच काय, कशाला पाहिजेत म्हणाले गुरु. रामकृष्णांनी त्याचा तो प्रश्न ऐकला, काही बोलले नाहीत, शांत राहिले. त्या शिष्याच्या, त्या भक्ताच्या लक्षात आलं की बाबा रामकृष्णांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. तोही शांत राहिला. थोड्या वेळानंतर दुपारचं भोजन वगैरे झालं, थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला रामकृष्ण त्या शिष्याला, ज्यानं प्रश्न विचारला होता की जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता काय, त्याला असं म्हणाले की चल म्हणाले जरा फिरून येऊ. काय करू? जरा फिरून येऊ. आणि हे दोघे जण, रामकृष्ण आणि त्यांचा शिष्य, ज्यानं प्रश्न विचारला की जीवनात गुरूंची आवश्यकता काय, असे हे दोघे जण फिरता 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 समुद्राच्या किनारी आले. कुठे आले? समुद्राच्या किनारी. आता त्या समुद्रामध्ये एक भलं मोठं असं एक गलबत उभं होतं. गलबत म्हणजे काय? शिप ज्याला आपण म्हणतो, मोठी. आणि त्या गलबताला जोडून एक छोटीशी अशी एक नाव होती. रामकृष्णांनी त्या शिष्याला विचारलं, मला सांग म्हणाले, हे जे गलबत आहे हे कुठे चाललंय? तो म्हणाला, महाराज हे गलबत ना, हे गलबत म्हणाला मुंबईला चाललंय. बर, मग म्हणाले आता मला सांग, त्या गलबताला जोडलेली ही जी छोटीशी नाव आहे ती नाव कुठे चालली आहे? तो शिष्य म्हणाला, अहो महाराज, गलबत मुंबईला चाललंय, तर गलबताला जोडलेली ही जी छोटीशी नाव आहे ती सुद्धा कुठे जाणार? मुंबईलाच जाणार ना. बघा, आमच्या मुलांना सुद्धा माहिती आहे, आणि तुम्ही काय म्हणाले, आम्हाला प्रश्न विचारताय? असा तो शिष्य म्हणाला. रामकृष्ण म्हणाले, आता मला सांग, त्या भल्या मोठ्या गलबताला मुंबईला पोहोचायला किती दिवस लागतील? तो शिष्य म्हणाला, महाराज, या गलबताला ना मुंबईला पोहोचायला बघा एक 15 दिवस लागतील. बर, म्हणाले आता मला सांग, त्या गलबताला जोडलेली ही जी छोटीशी नाव आहे त्या नावेला मुंबईला पोहोचायला किती दिवस लागतील? अहो तो शिष्य म्हणाला, महाराज, तुम्ही असं करा, मेहता हायस्कूल मधल्या मुलांना विचारा, त्यांना सुद्धा माहिती आहे. कसं आहे बघा, गलबत मुंबईला चाललंय तर गलबताला जोडलेली नाव सुद्धा मुंबईलाच जाणार, आणि गलबताला मुंबईला पोहोचायला जर का 15 दिवस लागत असतील तर त्या गलबताला जोडलेली ही जी छोटीशी नाव आहे त्या नावेला मुंबईला पोहोचायला म्हणाले, अहो 15 दिवस लागणार ना. मग आता रामकृष्ण म्हणाले, आता मला सांग, ही जी छोटीशी नाव आहे, ही नाव त्या भल्या मोठ्या गलबतापासून जर का वेगळी केली तर गलबत मुंबईला कधी पोहोचेल आणि नाव कधी पोहोचेल? तो शिष्य म्हणाला, महाराज, गलबत मात्र मुंबईला 15 दिवसांनी पोहोचेल, पण ही त्याला जोडलेली छोटीशी नाव मुंबईला कधी पोहोचेल की पोहोचणार नाही हे काही सांगू शकत नाही म्हणाले. म्हणाले, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय विचारलं होतंस तू? की जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता काय? अरे, हे भलं मोठं गलबत म्हणजे गुरु, आणि ही छोटीशी नाव म्हणजे शिष्य. शिष्याने जर का गुरूंचा हात धरला तर तो निश्चित त्याचं जे काही एम आहे, जे ध्येय आहे, तिथपर्यंत तो पोहोचू शकतो. पण त्यानं जर का स्वतःच प्रयत्न केला तर प्रसंगी तो पोहोचेल की पोहोचणार नाही हे काही सांगू शकत नाही म्हणाले. म्हणून जीवनामध्ये गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून बघा, सगळ्याच संतांनी आम्हाला हे गुरूंचं महात्म्य सांगितलं. काय म्हणतायत संत?
सद्गुरु वाचून सापडे ना सूर्य, सापडे ना सूर्य. पदे हर हर महादेव म्हणून पार्वती पदे हर हर महादेव. भगवंतांची पूजा तिथे सुरू आहे आणि ते जे पुजारी होते ते आता यजमानांना म्हणाले, हे बघा पूजा आता पूर्ण झाली, संपन्न झाली, तुम्हाला जे काही हवंय ते मागून घ्या. असं म्हटल्यानंतर ते जे दाम्पत्य होतं त्यांनी एकामेकांच्याकडे सहेतुक नजरेनं बघितलं. भगवंतांच्याकडे पाहिलं, नमस्कार केला, प्रसाद ओटीत घेतला, जे मागायचं होतं ते मागितलं आणि त्यांच्या गावी ते परतले. आता हे दोघं कोण? हे जे दाम्पत्य आहे याच्यामध्ये असणारी जी माऊली आहे त्यांचे भाऊ, त्यांच्या भावांना पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी इच्छा वीरेश्वराकडे त्यांनी व्यक्त केली. आणि यांचे भाऊ म्हणजे कोण? तर कलकत्त्याचे नामांकित वकील विश्वनाथ दत्त आणि त्यांच्या सुशील सहधर्मचारिणी असणाऱ्या भुवनेश्वरी देवी. माझ्या भावाला पुत्ररत्न प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना वीरेश्वरांच्याकडे केली आणि त्या भगवंतांच्याच प्रसादाने, आशीर्वादाने विश्वनाथ दत्तांना आणि त्यांच्या पत्नीला संक्रांतीच्या दिवशी एक पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याचं नामकरण करण्यात आलं. भगवान वीरेश्वरांचाच प्रसाद म्हणून नाव काय ठेवलं? वीरेश्वर. प्रसाद कुणाचा? भगवान वीरेश्वरांचा, म्हणून नावही वीरेश्वर. त्याचं दुसरं नाव काय माहितीये का तुम्हाला? दुसरं नाव काय? दुसरं नाव नरेन. मी प्रॅक्टिस करताना हा ऐकायला लावतो वाटतं कदाचित. असो, दुसरं नाव नरेन. पण आई त्याला लाडाने काय हाक मारायची माहितीये? भुवनेश्वरी देवी, नरेनची आई, त्याला लाडाने काय म्हणायची माहितीये का? बिले. बिले असं नाव. आणि हा बिले तुम्हाला सांगतो अगदी तुमच्यासारखाच लहान असताना अतिशय खोडकर होता. तुम्हाला सांगतो, एकदा ह्या महाराजांच्या विरोधात काही गोष्ट झाली आणि ह्यांनी जे भोकाड पसरलं की ते थांबवणं कुणालाच शक्य नसायचं. कुणाला म्हणजे कुणाला सुद्धा थांबवणं शक्य नाही, शिवाय भुवनेश्वरी देवींना, आईला. भुवनेश्वरी देवी काय करायचा? हा बिले संतापला, आरडाओरडा करायला लागला की त्याला कुठे न्यायच्या माहितीये का? न्हाणी घरामध्ये. आजकालच्या आपल्या शुद्ध भाषेमध्ये कुठं? बाथरूम मध्ये न्यायचा. आणि बाथरूम मध्ये न्यायचा आणि त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याचा तांब्या शिव 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 म्हणून ओतायचा आणि हा उपाय 100% लागू व्हायचा. बिले शांत व्हायचा. मग ह्या बिलेनी ध्यानाला बसावं. आता या बिलेचं, नरेंचं क्षणार्धात ध्यान लागायचं. पण त्याचे मित्र ते जरा चुळबुळ करायचे, त्यांचं ध्यानात लक्ष नव्हतं. मग आता बिलेकडे चांगला, नरेनकडे चांगला गुण कुठला आहे? तो उत्तम ध्यान करतो, बरोबर का नाही? मग बाकीचे त्याचे जे काही मित्र होते ते त्याचं अनुकरण करायचं. मग नरेन या सगळ्या मुलांचा कोण झाला इथे? गुरु झाला का नाही? दुसऱ्याकडे जे चांगलं आहे ते मी वेचून घेणं, हे त्या मुलांनी केलं. नरेन ध्यानाला बसायचा. आणि तुम्हाला सांगतो, झालं असं की एकदा हा नरेन त्यांच्या घराच्या माडीवरती, बरं का, कुठे? माडीवरती ध्यानाला बसलेला होता. समोर सगळी तुमच्यासारखी त्याचे जे काही मित्र होते ते बसले होते. इकडच्या बाजूला 3 दगडं मांडलेली होती. किती? 3. त्यांना नावं काय दिली होती? राम, सीता, लक्ष्मण आणि शेजारी छोटासा दगड, तो म्हणजे कोण? हा, मारुती.
आणि त्या दगडांचं पूजन करावं. आणि ते पूजन करून हा बिले ध्यानाला बसलेला असताना, समोर सगळी मुलं बसलेली असताना, त्या माडीचा तो जो दरवाजा होता किंवा जी खिडकी होती त्याच्यामधून एक भला मोठा नाग साप आतमध्ये आला. बिले तर ध्यानाला बसला होता, त्याचे डोळे मिटलेले होते, समोर मुलं बसलेली आहेत. तो साप असा तिकडून आला. मुलांनी सापाला बघितलं. नाग आलाय म्हटल्यानंतर मुलं हळूहळू करून त्या माडीवरून खाली येऊ लागली. सगळी मुलं निघून गेली तरी सुद्धा नरेनचं ध्यान सुरू होतं. नरेनचे डोळे मिटलेले आहेत. आणि मुलं खाली आल्यानंतर खाली नरेनची आई होती. आईचं नाव काय? भुवनेश्वरी देवी. आणि खाली आई होती. आई म्हणाली, अरे तुम्ही असं घाबरत घाबरत का खाली येताय? तेव्हा मुलांनी सांगितलं की वरती अहो नाग आलाय, साप आलाय. आई वरती आली. तुम्हाला सांगतो, नरेन ध्यानाला बसलेला होता. तो साप त्याच्या पुढे असा फणा काढून उभा होता. ते दृश्य नरेनच्या आईने बघितलं आणि त्या सापाला प्रार्थना केली, शंकरांचं स्मरण केलं आणि प्रार्थना करतायत की माझ्या बिलेवरती तुमचीच कृपा आहे, त्याला या संकटातून तुम्ही मुक्त करा. आणि तो या संकटातून मुक्त झाला की मी तुम्हाला 1,15,00,000 बेलपत्र वाहीन. ही प्रार्थना करता क्षणी तो नाग जसा आला होता तसा परत निघून गेला. त्याच्याही थोड्या वेळानंतर नरेन हा जो ध्यानाला बसलेला होता, हा जेव्हा भानावरती आला तेव्हा त्याला विचारण्यात आला, अरे तुला कळलं का नाही इथून नाग येऊन गेला? तेव्हा तो असं म्हणाला की मला याच्यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे नरेन ध्यान करण्याचं काम करतोय, त्याच्यामध्ये तो इतका एकाग्र आहे की आजूबाजूला काय चाललंय याच्याकडे त्याचं काही लक्ष नाहीये. म्हणून आपण आपला अभ्यास करताना, आपलं कोणतंही काम करताना इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, हा काय करतोय, तो काय करतोय, हा विचार न करता फक्त स्वतःचं कामच केलं पाहिजे. तर असा हा नरेन. नरेनची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता अतिशय अजोड अशी होती. लहानपणीचा एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. तुम्ही सगळे वाढदिवस साजरा करता ना तुमचा? करता का नाही? हो म्हणा. हा, आता नरेन तुमच्यासारखाच लहान आहे, त्याचा पण वाढदिवस आहे का नाही? आता एकदा झाला असं, नरेनचा वाढदिवस आला. त्या वाढदिवसाला सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं. त्याच्या सगळे मित्र, त्यांचे आई वडील, ते सगळे बर्थडे पार्टीला आले त्यांच्या आणि बर्थडेला आलेले आहेत. आणि कुणीतरी अचानक त्या नरेनला, म्हणजे बर्थडे बॉय जो होता त्या दिवशीचा, त्याला असं विचारलं की तू मोठेपणी कोण होणार रे? तू काय होणार आहेस मोठेपणी, सांग बरं. इंजिनियर. बर, इकडे आणखीन एक. हा, कुणीही सांगा, सांग सांग. त्याला आर्मीमध्ये जायचंय. तर आता मी कसं विचारलं तुम्हाला, तसं कोणीतरी नरेनला विचारलं की तू कोण होणार? आता तुम्ही काय सांगाल? इंजिनियर होईन, डॉक्टर होईन, डिफेन्समध्ये जाईन किंवा आणखीन काही करेन. तो म्हणाला, मला म्हणाला घोडा गाडी हाकणारा जो कोचवान असतो ना, घोडा गाडी चालवणारा माणूस, तो मला व्हायचंय का कोणाला इथं घोडा गाडी चालवणारा? नाही ना? आता हे उत्तर ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा चकित झालात का नाही एकदम? तसं बर्थडे पार्टीला आलेली जी काही मुलं होती ती पण एकदम दचकली. तर अरे ह्याला असं कसं म्हणाले, घोडा गाडी चालवणारा माणूस का व्हायचंय? ह्याचं कारण काय होतं माहितीये का? याचं कारण भुवनेश्वरी देवींना माहिती होतं, आईला माहिती होतं. आता झालं काय, हा जो नरेन होता याचे जे वडील होते ते कोण आहेत? विश्वनाथ दत्त. आणि ते फार मोठे सरकारी वकील होते. सरकारी वकील असल्यामुळे त्यांना रोज कोर्टात जायला लागायचं. कोर्टात जाण्याकरता त्यांना एक सरकारी बग्गी घ्यायला यायची. आणि ती बग्गी चालवणारा तो जो चालक होता त्याचा रुबाब नरेननी बघितलेला होता. त्याच्या पिळदार अशा त्या भरदार मिशा, त्याच्यानंतर अत्यंत सुंदर अशी शरीर यष्टी, आणि घोड्यावरती त्याच्यावरती बसावं. आणि विश्वनाथ बाबूंनी त्या बग्गीमध्ये बसल्यानंतर ती बग्गी अशा कलकत्त्याच्या चौकामधून जात असताना व्हायचं काय,
सगळी लोक त्या बग्गीला नमस्कार करायची. आता विषय असा झाला की ती जी बग्गी होती सरकारी ती झाकलेली होती. हा नमस्कार कुणाला होता? बग्गीत बसलेल्या विश्वनाथ बाबूंना होता. पण बग्गी झाकलेली असल्यामुळे बाहेरचे लोक नमस्कार करताना त्यांना दिसत नव्हते. म्हणून बाहेर बसणारा हा जो चालक होता त्या गाडीचा तोच सगळ्यांना रिप्लाय द्यायचा. म्हणजे चौकातून जात असताना झाकलेली बग्गी, बाहेर सगळी लोक बग्गीला नमस्कार करतायत आणि तो जो कोचवान होता तोच सगळ्यांना हात दाखवायचा. नरेनला असं वाटलं, अरे माझे वडील एवढे मोठे सरकारी वकील, पण मान कुणाला? त्या घोडागाडी चालवणाऱ्या माणसाला. सगळी लोक म्हणाले त्याला नमस्कार करतात. मी म्हणाले मोठा होऊन कोण होणार? हा घोडागाडी चालवणाराच होणार. म्हणून ती परिस्थिती भुवनेश्वरी देवींनी ओळखली आणि नरेनला त्याचा हात धरला आणि भिंतीवरती एक चित्र होतं ते दाखवलं आणि नरेनला म्हणते, हे बघ नरेन, तुला घोडागाडी चालवणारा चालक व्हायचंय ना, मग तू याच्यासारखा हो. ते कशाचं चित्र होतं? तर गोपाळ कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत असं ते चित्र होतं. म्हणून तू कृष्णासारखा हो हे आईनं त्याला सांगितलं. आणि खरोखरच नरेंद्रांनी पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या हिंदू धर्माचा जो रथ आहे तो 7 समुद्रा पलीकडे जाऊन अमेरिकेपर्यंत फडकवला. तर असा हा नरेन होता 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 त्याचं शालेय शिक्षण आता पूर्ण झालं. नरेन आता कॉलेजमध्ये दाखल झाला, स्कॉटिश चर्च कॉलेज. त्याचा अभ्यासाचा वेग, व्यासंग, वादविवाद, पटुत्व, वक्तृत्व या सगळ्या बाजूंनी नरेंद्राचा आता विकास होत होता. पण कॉलेजमध्ये असताना अचानक या नरेनचे जे वडील होते त्यांचं नाव काय? विश्वनाथ दत्त, की जे सरकारी वकील आहेत. कॉलेजमध्ये असताना नरेनचे वडील विश्वनाथ दत्त यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या जाण्याने सगळीच जबाबदारी आता नरेनवरती आली. आणि त्या काळामध्ये काय तो प्रसंग असेल विचार करा. अवघ्या विश्वाने ज्यांच्यावरती कृपा केली, आजही आपण त्यांचं नाव घेतो असे असणारे ते स्वामीजी त्यावेळेला एक नोकरी शोधत होते. एक छोटी सी नौकरी का तलबदार हूं मैं, उनसे कुछ और ना मांगो तो गुन्हेगार हूं मैं, असं जुनं गाणं आहे. अगदी तशीच परिस्थिती नरेंद्राची झालेली होती. नरेन झोपलेला असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये एक आवाज घुमायचा आणि कानावरती शब्द ऐकायला यायचे की अरे नरेंद्रा, झोपलास काय? उठ उठ, अरे तुझा जन्म याच साठी आहे, झोपू नकोस, उठ. अनेकांकडे जावं, अध्यात्माविषयी प्रश्न विचारावेत किंवा आपल्याला कोण चांगले गुरु मिळतात का याचा शोध घ्यावा. अनेकांनाही नरेंद्रने तपासलं, त्यांची विद्वत्ता जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण अजूनही त्याला योग्य असे गुरु मिळालेले नव्हते. आणि ह्याच अंतःकरणातल्या आवाजाने एक दिवस ह्या नरेंद्राची पावलं दक्षिणेश्वरी असलेल्या राणी रासमणीच्या मालकीच्या काली मातेच्या मंदिराकडे वळाली. त्यानं ऐकलं होतं की तिथं कोणीतरी रामकृष्ण परमहंस नावाचे सत्पुरुष राहतात, आवलिया साधू आहेत म्हणे ते. बघूया, अनेकांना तपासलंय तसं यांनाही तपासून बघू. काली मातेच्या मंदिरासमोर हा नरेन आला. राम आणि कृष्ण हे दोन्हीही ज्यांच्या रूपाने या भूतलावरती अवतरले असे ते रामकृष्ण. दरवाजा उघडला, नरेंद्राला समोर बघितलं. बघता क्षणी त्याचा हात धरला आणि रामकृष्ण नरेंद्राला म्हणतात, अरे नरेन, किती उशीर केलास रे यायला? दिवस रात्र या संसारी लोकांची वटवट ऐकून माझे कान शिणलेत रे. माझ्या अंतरंगाचे अनुभव सांगावे असा शुद्धात्मा तू आहेस नरेंद्रा. नरेंद्राला ते सगळं अलौकिक वाटत होतं. नरेनला आतमध्ये आणलं. नरेन बसला. नरेननी सगळ्यात पहिल्यांदा रामकृष्णांच्या पुढे एक भजन सादर केलं.
आणि नरेंद्राच्या ज्या प्रश्नांनी आतापर्यंत अनेकांना निरुत्तर केलं तोच प्रश्न नरेंद्रने ठाकूरांना केला, रामकृष्णांना केला. देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला का, देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला का, दाखवाया मज शक्यतो असे काय, दाखवाया मज शक्यतो असे काय, होय जरी तो इच्छिसी त्यास पाहो, होय जरी तू इच्छिसी त्यास पाहो, सत्य तुझला मी दाखवीन त्याहो, सत्य तुझला मी दाखवीन त्याहो. ठाकूरांची आणि नरेंद्राची नजरानजर. नरेंद्रनी भजन गायलं. नरेंद्रनी भजन गायल्यानंतर आजपर्यंत नरेंद्रच्या ज्या प्रश्नांनी अनेकांना निरुत्तर केलेलं होतं तो प्रश्न आता नरेंद्र ठाकूरांना विचारायला लागला. काय शब्द आहेत बघा नरेंद्राचे. रामकृष्णांना नरेंद्र विचारतो, महाराज क्या कभी भगवान को देखा जा सकता है, तुम्ही पाहिलंय का हो देवाला. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, अरे हो, जसा तुला पाहतोय ना तसाच तितकाच जवळून, आणि जर तुझी इच्छा असेल तर तुलाही दाखवू शकेल. देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला का, देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला का, दाखवाया मज शक्यतो असे का, दाखवाया मज शक्यतो असे का. महाराज क्या कभी भगवान को देखा जा सकता है. रामकृष्णांनी होकार दिला, देखा जा सकता है. आणि तेव्हापासून हा नरेन रामकृष्णांच्या सानिध्यात राहायला लागला. आणि रामकृष्ण आता आपल्या या शिष्याला नरेंद्राला तयार करतायत, विविध प्रसंग त्याला दाखवतायत, शिकवण देत आहेत. एकदा झालं काय माहितीये का, ऐकतायत ना सगळे. हा, एकदा झालं काय की रामकृष्ण नरेंद्राला बरोबर घेऊन फिरायला गेले. कुठे गेले, फिरायला गेले. आणि चालता 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 पावसाळ्याचे दिवस होते. एक डबकं असं साचलेलं होतं पाण्याचं, आणि त्याच्या आजूबाजूला तुमच्यासारखी मुलं होड्या करून त्याच्यामध्ये सोडत होती. रामकृष्ण म्हणाले नरेंद्राला, ते बघ म्हणाले ती मुलं काय करतात. आता त्याच्यातली काही मुलं होड्या तयार करत होती आणि त्या डबक्यामध्ये सोडत होती. त्यांच्या नावावरती तरंगत होत्या, ती आनंदाने नाचत होती, खेळत होती. काही जण ती होड्या तयार करत होती, त्या नावा, त्या होड्या त्या डबक्यामध्ये छोट्याशा सोडत होती. त्यांच्या नावा बुडून जात होत्या. बुडल्या तरी सुद्धा ते आनंदाने नाचत होते आणि खेळत होते. रामकृष्ण म्हणाले, बघतोयस ना रे नरेन, काहीही झालं बघ, त्यांच्या नावावरती तरंगल्या काय किंवा खाली बुडल्या काय, ही मुलं आनंदाने नाचतायत. त्यामुळे जीवनामध्ये कितीही दुःख आलं, प्रतिकूल परिस्थिती आली किंवा अगदी अनुकूल परिस्थिती आली, खूप चांगलं झालं तरी सुद्धा तुम्ही आनंदातच असायला हवं. अनेक अशा प्रसंगातून रामकृष्ण या शिष्याला आपल्या तयार करतायत. होता 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 एके दिवशी रामकृष्ण आपल्या नरेंद्राला असं म्हणतात, अरे नरेन, तुझी समस्या आहे ना, तुला नोकरीच हवी आहे ना, मग जा ना काली मातेकडे आणि जाऊन सांग तिला तुला जे हवंय ते. असं सांगितल्यानंतर हा नरेन काली मातेसमोर आला, प्रार्थना केली आणि प्रत्यक्ष काली माता सगुण रूपामध्ये ह्या नरेन समोर प्रकट झाली. बाहेर पडले नरेंद्राच्या, आई मला भक्ती दे, ज्ञान दे आणि वैराग्य दे. परत आला. रामकृष्ण म्हणाले, मागितलंस का.
नरेंद्राची अवस्था रामकृष्णांच्या लक्षात आली. नरेंद्राच्या मस्तकावरती रामकृष्णांनी हात ठेवला, पूर्ण कृपा केली. आणि रामकृष्णांनी ही जी नरेंद्रावरती कृपा केली, याच कृपेतून पुढे नरेंद्राचे कोण झाले तर स्वामी विवेकानंद झाले. एकदा तर रामकृष्णांनी नरेंद्राला निर्विकल्प समाधीचा आनंद सुद्धा दिला, पण त्याच आनंदाचा प्रत्यय व्हावा, पुन्हा तो आनंद प्राप्त व्हावा अशी विनवणी ज्या वेळेला नरेंद्राने रामकृष्णांच्याकडे केली, तेव्हा रामकृष्णांनी त्याचा धिक्कार केला. अरे नरेंद्रा, मला वाटतं, रामकृष्ण नरेंद्राला म्हणतायत, अरे नरेंद्रा, मला वाटतं तू वटवृक्ष व्हावंस आणि शिणलेल्या जीवांना शांती द्यावीस, सूर्य व्हावंस आणि अज्ञान तिमिराचा भेद करावास, अरे अमृताचा वर्षाव करून मृतप्राय झालेल्या या राष्ट्राला संजीवनी द्यावीस. यापुढे व्यक्तिगत मुक्ती आणि व्यक्तिगत आनंद, स्वार्थ हा काही कामाचा नाही. शिवभावे जीव सेवा कर, प्रत्येकामध्ये शिवतत्व पहा आणि त्यांची सेवा कर. आणि याच बोधातून पुढे विवेकानंदांनी देशाटन केलं. अनेक भल्या बुऱ्या अनुभवातून समृद्ध झालेली ती त्यांची तीर्थयात्रा कन्याकुमारीपाशी येऊन स्थिरावल्यानंतर त्या असीम सागराकडे पाहत स्वामीजींनी मनामध्ये निश्चय केला की जाऊन अमेरिकेला हिंदुत्वाची ध्वजा उभारावी, सर्व धर्म परिषद जी वक्तृत्वाची, बंधुत्वाची महती त्यास पटवावी. आणि आता विवेकानंदांचा अमेरिकेकडचा तो प्रवास सुरू झाला. मुलांना तुम्हाला माहिती आहे का, भारत हा कशाने ओळखला जातो माहितीये? कोणी सांगेल? भारत म्हणजे काय? विवेकानंद अमेरिकेला चालले होते आणि तिथे जात असताना भारत म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं. हाच शेवटचा प्रसंग सांगतो आणि हेच ब्रीद मनामध्ये ठेवून आपण पुढचं आपलं जे संपूर्ण आयुष्य आहे ते व्यथित करूया. अमेरिकेकडे चाललेले आहेत, ट्रेनचा प्रवास सुरू आहे. कुणाचा? विवेकानंदांचा. हा ट्रेनचा प्रवास सुरू आहे आणि ज्या ट्रेन मधून ते चाललेले होते त्या ट्रेनमध्ये जात असताना स्वामीजींच्याकडे जे काही होतं ते सगळं चोरीला गेलं. सगळे पैसे, कपडे, सगळं काही चोरीला गेलं, काहीही बरोबर नाही. अशा त्या अवस्थेमध्ये त्या परकीय भूमीवरती रात्रीच्या अंधारामध्ये रेल्वेच्या त्या प्लॅटफॉर्मवरती स्वामीजी उभे राहिले. वर्णन असं आहे की त्यावेळीची अमेरिकेतला भाग थंड प्रदेश आणि त्या थंड प्रदेशामध्ये स्वामीजींनी त्यांची ती जी रात्र होती ती एका आईस्क्रीमच्या कंटेनरमध्ये घालवली, त्याच्यामध्ये बसून ऊब मिळण्याकरता. आणि दुसऱ्या दिवशी स्वामीजी त्याच प्लॅटफॉर्मवरती तिथं बसलेले असताना काय झालं? अमेरिकेमधलं एक जोडपं, जेंटलमॅन आणि लेडी, ते समोरून चालले होते. त्या दोघांनीही स्वामीजींच्याकडे बघितलं आणि ते जे दोघं होते त्यातली ती जी लेडी होती ना, ती तिच्या नवऱ्याला असं म्हणाली, स्वामीजींच्याकडे हात करतीये आणि काय म्हणाली? लुक लुक हाऊ फनी ही लुक्स, लुक हाऊ फनी ही लुक्स, ही कांट बी अ जेंटलमॅन, ही कांट बी अ जेंटलमॅन. बघा म्हणाले, हा किती असा वेडा वाटतोय, फनी वाटतोय, हा काही जेंटलमॅन नाहीये. स्वामीजींनी तिचं ते वाक्य ऐकलं आणि तिला उत्तर देताना आता स्वामीजी म्हणतात, सिस्टर लुक, द कंट्री विच आय बिलॉंग्स, कॅरेक्टर मेक्स मी अ जेंटलमॅन. द कंट्री विच आय बिलॉंग्स, character make me a gentleman, and the country which you belongs, tailor make you a gentleman. टेलर म्हणजे कोण? कपडे शिवणारा माणूस. तेव्हा स्वामीजी म्हणाले की अरे आमच्या देशामध्ये आमचं चारित्र्य ठरवतं की आम्ही जेंटलमॅन आहोत का नाही. तुमच्या देशामध्ये तुमचा कपडे शिवणारा तुमचा टेलर ठरवतो म्हणाले की तुम्ही जेंटलमॅन आहात का नाहीत. म्हणून असे हे स्वामी विवेकानंद
युवकांना ज्यांनी उपदेश केला, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी अवघ्या विश्वाचं हृदय ज्यांनी जिंकून घेतलं, ते आपल्याला सांगताना असं म्हणतायत की यूथ इज द बेस्ट टाइम. यूथ इज द बेस्ट टाइम. द वे इन विच you utilize this period will decide the nature of upcoming years that lie ahead of you. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे काय करणार, तुमचं भवितव्य किती वाढणार, हे तुमच्या आत्ताच्या ह्या युवा अवस्थेमध्ये अवलंबून आहे. आत्ता तुम्ही जे कराल तेच तुम्हाला पुढे मिळेल. म्हणून ऐकतायत ना सगळे? एक लक्षात घ्या, तुमचे आई वडील तुमची खूप काळजी करतायत. आपला मुलगा मोठा व्हावा, त्याला सगळं यावं असं त्यांना खूप वाटतंय. म्हणून त्यांच्या अपेक्षा नक्की पूर्ण करा. कराल ना? त्यांच्याशी अजिबात वाईट वागू नका, व्यवस्थित बोला, काय सांगतायत ते ऐका. एवढंच जरी या कीर्तनातून घेतलं, शिक्षकांचा आदर करा, आपोआप तुमचं कल्याण होईल. एवढंच सांगतो. अहो, नरेंद्राचे सुद्धा स्वामी विवेकानंद झाले. ते कुणामुळे झाले? रामकृष्णांच्या मुळे झाले, गुरुकृपेमुळे झाले. म्हणून तीच गुरुकृपा तुमच्या आमच्यावरती व्हावी हेच सांगतो. आणि हेच सांगताना मूळ पदामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, 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 सापडे ना सोया, सापडे ना सोया. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि अशीच सेवा करण्याची योग्यता आणि संधी प्राप्त व्हावी ही श्री समर्थांना विनंती करतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता रघुनायका गणेश आता, उपासनेला दृढसार व्हावे, भूवे वसंतासी सदा रमावे, सत्कर्मयोगे ध्यान लावे, सर्वांगी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे. वेळात वेळ काढून आपण कीर्तन सेवा सादर केली त्याबद्दल आपले प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच अशा सुपुत्राचं दर्शन आम्हाला घडवलं त्याबद्दल आपल्या तीर्थरूपांचेही आभार. तसेच तबलावादक श्री पुजारी यांचेही मी आभार मानतो. संवादिनीवर साथ करणाऱ्या संगीत शिक्षिका सौभाग्यवती रमा कुलकर्णी यांचेही मी आभार मानतो. तसेच प्रत्येक वेळी पुढाकार घेणारे आमचे शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलेली ध्रुवची आई म्हणजे शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सहस्त्रबुद्धे मॅडम यांचेही मी आभार मानतो. तसेच उपक्रमशील मुख्याध्यापिका सौभाग्यवती श्रुती पागेवाडी मॅडम यांचेही मी आभार मानतो. सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद, उपस्थित पालक वर्ग व विद्यार्थी वर्गाचेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.